प्रतीक्षेत्र कमळाच्या पाकळ्यांद्वारे त्याच्या वैशिष्ट्यांचं दर्शन म्हणून इथं दर्शवलं आहे. विविध रंगांमध्ये इन्फॉर्मेशन देणार. कोणीतरी म्हाका विचारलं तू आधी म्हापशा चढ पावूंक ना काय म्हणून. लहानपणातले जे मित्र बी असतात ते खंयूय तू पावलो तरी एक वेगळीच मित्र म्हणजे हे जवळीक असता. ते खंय केन्नाय मेळ्ळे जाल्यार तू ते कम्फर्ट लेवल रोखडोच पावता. तशेंच म्हापशाचे म्हाका केन्नाय खंय मेळटात तेन्ना तो कम्फर्ट असता. आणि आता मेधा मनोहर पर्रीकर सेवा केंद्र हातून मेंबर जावन हांव इतलें आश्वासन दिता की हांव म्हापशाक रेग्युलर पावतलो. म्हज्या खातीर हांव फक्त एक खंयचे एक संस्था अशें ना, एक इमोशनल अटॅचमेंट आसा. हांवें खंयच केन्ना उलोवंक ना. 22 वर्सां जाली. कोणाकूय दिसता तो आयुश्यान केन्ना पयली कमाई करता ती आपल्या आवय कडेन हाडून दिवची ताका दिसता. बट ती म्हाका संदी मेळूंक ना. अमेरिकेक आसतना म्हजो पयलो स्टायपंड म्हाका मेळ्ळो. तो जेन्ना परत गोंयांत आयलो तेन्ना मागीर हांवें संजय काकाक एक चॅक हाडून दिल्लो. सो एक इमोशनल अटॅचमेंट आसा. हांवें खंय उलोवंक ना इतलीं वर्सां. पण आज एक फुडलो एक पावल घेवपाक वता संस्था म्हणून एक मुद्दाम तो तसोच उरतलो. आनी एक बरें दिसता की संस्था सक्सेस इतली जाल्या हाचें उदाहरण म्हाका पणजे वचना मेळटा. कोणी म्हणटा हांवें अनेकदां अमरीश ते खरे हांगा ताणें सगळें चलयला. राजन आनी अमीन आनी अमरीश ताका अनेकदां हांवें फोन मारला, कनेक्शन करून दिला. पणजेंतलो सुद्दां खंयचोय व्यक्ती येवन म्हणटा तुमचें तें केंद्र आसा मातशें आपल्याक हेल्प जाय. आनी तो तशें सांगपाक पावता कित्याक ताका एक आमी सगळ्यांनी सेवा हातून केला. आनी कितें तरी हेल्थ खातीर जेन्ना गरज पडटा तेन्ना एक प्रत्येक फॅमिलीक आसता खर्च कितलो जातलो ते एक टेन्शन आसा. म्हणजे हेल्थ सेक्टर अनफॉर्च्युनेटली एक ताचें एक हें जावपाक जाता. सो खुबशे गरीब हातूंतल्यान येता ते मेळपाक सुद्दां विचारपाक म्हणजे भिवून विचारतात ना कितलो जातलो असो. पण ह्या केंद्रा बद्दल तांकां गॅरंटी आसता. ते डायरेक्ट सांगता आमकां मातशी मदत जाय. हांवें मागीर कितले अनेकदां अमिनाक बी फोन करून कनेक्शन करून तांकां रोखडीच 1-1.5 वरां भितर मदत मेळ्ळा. एज्युकेशन आनी ह्या फिल्डानूय एक गोंय आनी एक म्हाका विशय दिसता ताची खूब गरज आसा. पणजे खंय भोंवता किंवा खंय वता तेन्ना अनेक लोक अनेक हातून येता की गव्हर्मेंट जॉबा खातीर ही मेंटेलिटी खंय तरी मातशी कमी करून एंटरप्रिनरशीप आनी लिडरशीप बिल्डींग हातून खूब काम करपाचें गोंयांत तरी गरज आसा. आनी म्हणून ह्या फिल्डानूय खूब काम करपाक येतलें हें म्हजें एक सजेशन आसतलें. आनी हाच्या खातीर अनेक स्कील डेव्हलपमेंट, अनेक इंडस्ट्री एज अ इंडस्ट्रियलिस्ट आतां सरकार विचारपाक लागला सर्वे करून तुमची 80% कितले टक्के गोंयकार तुमी घेतात. आमकां गोंयकारूच घेवनशे जाय आसता पण ते एक स्कील हाडपा खातीर तातूंतय काम करपाची गोंयांत आवश्यकता दिसता. हातूंत एक लक्ष दिल्यार बरें काम करपाक मेळटलें सेवेच्या दृश्टीन. इतलेंच हांव म्हजें सजेशन आसता आनी सगळ्यांचे आभार मानता. ओनली ऑफ इट्स काइंड इन गोवा. दोन्ही कार्यक्रम म्हणजे गुढीपाडवा आणि आमचे रुग्ण सेवा केंद्र हे दोन्ही आणि ग्रोईंग गोंयचे एकमेव उदाहरण आहा. त्याचे पूर्ण श्रेय म्हापशेकारांक वता, म्हापशेच्या डॉक्टरांक वता, म्हापशेच्या जनतेक वता, म्हापशेच्या सगळ्या क्लबांक वता. आणि व्यक्ती कुटुंबाक सुद्धा वता. अनेक वस्तू ते दीत आसात वापरून जाले तुमकां जाय रे आमी दी म्हणटा. कित्याक आमचे वेटिंग लिस्ट आसता. व्हीलचेअर आनी फावलर बेडाक प्रॅक्टिकली वेटिंग लिस्ट आसता. त्यामुळे आमकां सामान दीत तितले थोडे ते कमिटी मेंबर आनी सोसायटी मेंबर एक वाचून दाखयता सगळ्यांक म्हायती खातीर. हातून प्लस मायनस बी मागीर जशें जशें सुरू जाता एक्टिविटी तशें जावं शकता ना अशें म्हणिना. आता म्हजें नांव हांव अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष म्हणून सांगलें. व्हायस प्रेसिडेंट एक मिनेश तार उपस्थित आसा न्ही. व्हायस प्रेसिडेंट 2 विवेक गणपत केरकर असा उपस्थित आसा. सेक्रेटरी महेश रामचंद्र कोरगांवकर, जॉइंट सेक्रेटरी नारायण बोंबे शिंदे आसा.
ट्रेजरर प्रशांत जिवाजी बर्वे असं पडले. जॉईंट ट्रेजरर रुपेश रमेश कामत असा उपस्थित. आणि 2 जण सदस्य केदार जगन्नाथ मडेरकर उपस्थित असा आणि हर्षद अशोक स्वार असे 9 जणांची एक्झिक्युटिव्ह टीम केल्या. आणि बाकी सगळे मेंबर त्यांची हांव नांवां वाचून दाखयता. अमेय रवींद्र नाटेकर, उत्पल मनोहर प्रभू पर्रीकर, डॉक्टर शिवानंद यशवंत गावस, कमलाकंद दिगंबर कोळेकर, गुरुप्रसाद रमेशचंद्र पावसकर, विशांत श्रीकृष्ण राव म्हणजे प्रशांत राव भवनलाल भगीरथ रिनवा, वैभव रामाराव असा, डॉक्टर अजित पांडुरंग सिन्हाय मोपकर, संजीव नारायण देसाई तो येऊना, विठ्ठलराज प्रमोद सांगोडकर, साहिल प्रदीप कवळेकर, डॉक्टर अमित सुभाष कलंगुटकर, तुळशीदास श्यामजी पटेल असा, दीपक सकाराम गोवेकर, दिलीप नारायण माले, विनय संजय वालवडकर, विष्णुप्रसाद प्रभाकर साळगावकर असे 27 सगळे मिळून 27 मेंबरांची टीम असा. आशा करता की दिस टीम विल ग्रो आणि याचे कामूय वाडटले आणि सगळ्या गोंयाक एक आदर्श आमी म्हापशातर्फे घालून दितले. त्या खातीर तुमचे सहकार्य जसे इतकी वर्सां लाभले तसे फुडें लाभतले. हांगा उपस्थित आसा डॉक्टर कन्हैया सिरसाट आयिल्लो आसा, तांचे स्वागत करता. ते सांगतात डॉक्टरांकडे पेशंट विचारताना खंय मेळटले ते इमिजिएट आमचो फोन नंबर किंवा एड्रेस दितात आणि हे केंद्र चालू आसा. आता 22 वर्सां जाली आणि खंयच्याय संस्थेक किंवा NGO जे काम करता सेवा क्षेत्रात किंवा खंयच्या क्षेत्रात एक सर्टन पिरियड जाले की रिऑर्गनायज करचे पडटा आणि जी गोष्ट रिऑर्गनायज जायना ती बंद पडटा. हो नियम आसा, सृष्टीचो नियम. त्यामुळे फाटली अनेक दीस आमकां विचार चालू आशिल्लो की कितें करूया रिऑर्गनायज करूया हे करूया अशें सगळें चालू आशिल्लें आनी अल्टिमेटली वी केम टू ए कन्क्लुजन. आमी एका निर्णयाक आयले की तेन्ना मेदाताईचें नांव दिल्लें. आतां कितें करूया, नांव तें दवरुया काय बदलुया असो विचार सुरू जालो आणि सगळ्यांच्या मनात आयलें की अरे मनोहराचें सुद्दां नांव एड जावंक जाय. आणि शेवट आमी तें नांव मेधा मनोहर पर्रीकर सेवा केंद्र केलें. रुग्ण ड्रॉप केले आणि त्याच्या जाग्यार मनोहर नांव घातलें. हेचें कारण अशें की मनोहराच्या शेवटी जन्म आणि वाड म्हापशांत जाल्यार म्हापशाचो सुपुत्र तो जगाचेर प्रसिद्ध जालो. त्यामुळे त्याच्या नांवान म्हापशा कितें तरी सुरू आसचें अशी सगळ्यांचीच इच्छा. त्यामुळे ताचें नांव एड करप आणि ह्यो जेन्ना कल्पना मूळ स्वरुपान आयली नवीन नांवान नवीन टीम तरुणां कडेन हँडओव्हर करप असो जेन्ना विशय सुरू जालो अरे मनोहर पर्रीकर नांव येदे व्हडल्यान तुमी इतले बारीकशे करतात ताका ल्हान करूं नाकात. मागीर ताका उत्तर आमचें अशें आशिल्लें की आमची एम खूब हाय आसा आणि आमी इतल्या हेजेर रावचे ना, आमी खूब व्हडलेंच करपाचें आहा. तेची सुरवात ल्हान गोश्टीनूच करप. डायरेक्ट कोण व्हडले करतात किंवा व्हडल्या गजालीक हात घालतात तेजे फुडें कितें जाता हें हांवें सांगपाची गरज ना. त्यामुळे 22 वर्सां आमी काम केलें, आमच्या ग्रुपान काम केलें. सो आमचो बेस सेट जालो की आतां संवय जाली सेवा कार्य म्हापशान गरज ना, गोंयान गरज ना अशें नासता. देर आर निडी पीपल आनी ती हेच ना वेवस्था ना अशी खूब कडेन आसता. तर अशें म्हणटात की कमिंग टुगेदर इज द बिगिनिंग. म्हणजे आमी 13 मे 2003 ह्या दिसा वी केम टुगेदर. रिमेनिंग टुगेदर इज द प्रोग्रेस. फाटली 22 वर्सां वी रिमेन टुगेदर. म्हणजे आमी एकठांय रावले, कोण आमच्यासून तसो भायर वचूंक ना. काम करपाचें कमी जास्त जालां आसतलें वैयक्तीक अडचणीक लागून, पण तसो ड्रॉप कोण जावना. त्यामुळे वी रिमेन टुगेदर फॉर 22 इयर्स.
नाव इट इज टाइम टू वर्क टुगेदर. त्यामुळे आयज आम्ही ही मिटींग आपयल्या. आयज आम्ही ते लॉन्चिंग कार्यक्रम दवरला तो वी वॉन्ट टू वर्क टुगेदर. कमिंग टुगेदर जाले, रिमेनिंग टुगेदर. आता आम्ही थर्ड स्टेपीन पावले, थर्ड स्टेजीन पावले. त्यामुळे आमकां हे काम खूप फुडें व्हरपाचें आसा आनी एक बऱ्या पद्दतीन जे गोंयान एक्झाम्पल दिवंक शकता आमी अशा पद्दतीन तें काम फुडें व्हरपाचें आसा. त्या खातीर आयचो खटाटो हो सेवा क्षेत्रांतलो उपक्रम सुरू केला. आनी दुसरो एक केला, होच ग्रुप काम करता ते जवळ जवळ, तो म्हणजे सार्वजनीक गुढीपाडवा. तेन्ना गोंयान खंय गुढीपाडवा जायनाशिल्लो, आतां गोंयभर चलता. हे दोन उपक्रम 2003 साली सुरू जाले आनी अजूनही चालू आसा आनी बऱ्यापैकी चालू आसा. अशें न्ही की बंद पडले. आता रुग्ण सेवा केंद्र किंवा इक्विपमेंट हे आमच्या नंतर खूप जाणांनी सुरू केलो, खूप जाणांनी प्रयत्न केलो. पणजे केले, साखळे केले, वाळपय केले, फोंडे केले सुधीर देसायच्या नांवान, मडगांव केले. सांगपाक खूप वायट दिसता की सगळी बंद पडली. खंय तरी चुकताले आसतले किंवा आनी कितें आमच्या कडेन येवन म्हायती घेवन सगळे गेले ते, म्हणजे मोडस ऑपरेंडी सगळे गेले, पण अल्टिमेटली ते बंद पडले. वी आर द ओनली सेंटर विच इज रनिंग टील टुडे. चालू आसा 22 वर्सां. इट इज नॉट ए जोक. इतले वर्सां एक करून त्यामुळे रिऑर्गनायज करपाक आमचे सर्जनशक्ती संघटीत करपा खातीर नवीन फेज दिवपाचो निर्णय जालो. आमचे टार्गेट आसता ते आर्य चाणक्य तयार करपाक, चंद्रगुप्त मौर्य न्हय. आर्य चाणक्य तयार जालो की ऑटोमॅटिक चंद्रगुप्त मौर्य जाता. पण आता संवय कितें जाला लोकांक डायरेक्ट चंद्रगुप्त मौर्य जावचो आसता. ते आमचे टार्गेट ते न्ही, लोकांक कितें टार्गेट आसता ते आसूं. पण वी आर इंटरेस्टेड इन क्रिएटिंग आर्य चाणक्य. हे पयलीं स्पश्ट करता. त्यामुळे नवीन कन्सेप्ट, नवीन विचार, नवीन टीमी सुरू जाल्या आणि आम्ही अतिशय एक बरी अपकमिंग म्हापशाची फुडली सांस्कृतीक सेवा क्षेत्र. इनफॅक्ट म्हापसा म्हणटना म्हाजे तकलेन उत्तर गोंय आसता, तर म्हापसा हे उत्तर गोंयचे हब, जवळ जवळ कॅपिटल म्हणून येता. गोंयचे कॅपिटल जरी पणजे तरी उत्तर गोंयचे कॅपिटल म्हापसा, असे एक अनरिटन सेवींग आसा. त्यामुळे आमकां ते म्हापसा विशय लक्ष दिवन करचें पडटा. तेजो प्रभाव डेफिनेट पडटा. आनी त्या खातीर आमी एक कमिटी तयार केल्या, ती वाचून दाखयता. आनी ही संस्था सोसायटीच्या अंडर रजिस्टर करतले. आमी प्रोसेस सुरू जाल्लो आसा ऑलरेडी.